नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे बाजरीच्या पिठाची रेसिपी. बाजरीचं पीठ म्हटलं का भाकरी डोळ्यासमोर येते, पण भाकरी वगैरे काही न करता आपल्याला वेगळाच पदार्थ बनवायचा आहे. आणि त्या पदार्थामध्ये आपल्याला असा एक पदार्थ घालायचा आहे, त्यामुळे बाजरीची भाकर खाल्ल्याने उष्ण पडणार नाही आणि छान आपल्या शरीराला थंडावा देणारा पदार्थ होणार आहे. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे. भरपूर अशी कोथिंबीर धुवून कापून घेतलेली आहे आणि ही कोबीसुद्धा भरपूर घेतलेली आहे. कांदा कापून घेतलेला आहे, टॅमॅटोही घेतलेला आहे. अशा सगळे भाज्या घालून आपल्याला भरपूर अशा भाज्या घातलेला बाजरीच्या पिठामध्ये पदार्थ करून पाहायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो, अगदी हेल्दी रेसिपी आहे. त्यासाठी 3 वाट्या बाजरीच्या पिठामध्ये गरम मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, कांदा मसालासुद्धा घातलेला आहे आणि आमचूर पावडर घालायची मैत्रिणींनो. आमचूर पावडरने हा पदार्थ अगदी छान चवीला लागतो आणि चवीपुरता आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे. आता हे आपण पाहिलेलं आहे. काही भाज्या म्हणजे कोबी चिरून ठेवलेली होती, भरपूर अशी कोबी घालायची त्याच्यामध्ये आणि कांदा, टॅमॅटो, कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे आणि हा आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं ह्याचा ठेचा करून घेतलेला, तो सुद्धा घालून घेणार आहे. आता सगळं एकत्र करायचं आहे पिठामध्ये. मैत्रिणींनो, बाजरीची भाकरी खायला कंटाळा करतात, पण असा काही तुम्ही पदार्थ बनवा, तुम्हाला दुसरं काहीही बनवायची गरज लागणार नाही. तुम्ही कुठे फिरायला गेलात तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्यामुळे तुम्हाला दुसरं काही नेण्याचीही गरज लागणार नाही. आता बाजरीच्या पिठामध्ये आपण सगळ्या भाज्या किंवा कोबी ही सगळी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेलाने आपला मऊ लुसलुशीत असा पदार्थ होणार आहे, म्हणजे थोडंसं मोहन लागलं जातं आणि हाताला आपल्या पीठ चिटकत नाही. आता आपल्याला पाणी घालायचं नाही आहे पीठ मळण्यासाठी. काय पदार्थ घालायचा आहे तो नक्की पहा. ते आहे ग्लास भरून आपल्याला घ्यायचं आहे दही. दह्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे. घट्ट दही आहे पहा, ग्लास भरून घेतलेलं आहे. ते छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याने आपल्या बाजरीच्या पिठाला थंडावा मिळण्याचा, असं बाजरीचं पीठ थंड होईल थोडंसं आणि आपल्या पोटाला बाधणारसुद्धा नाही. पण बाजरीच्या पिठामध्ये प्रोटीन असल्यामुळे छान फायबर. आता आपण दह्यामध्ये पीठ मळून घेणार आहोत आणि त्याच्या ग्लासामध्ये थोडं पाणी ओतून असं शिंपणार आहे, म्हणजे ग्लाससुद्धा स्वच्छ होणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही, फक्त दह्याचा अंश आपल्याला पिठामध्ये पाहिजे. दही म्हटलं का छान पदार्थ होतो. आता पीठ आपल्याला मळायचं आहे, जसं आपण भाकरीला मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणींनो, आपण पाणी अजिबात घातलेलं नाही, फक्त ग्लास धुण्यापुरतं घोटभर पाणी घालून घेतलेलं आहे. दह्यामध्ये पीठ सगळं मळलं गेलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला झाकून 5-10 मिनटं ठेवून द्यायचं आहे मुरायला, म्हणजे दही आपल्या पिठाला छान फर्मेट होईल म्हणजे, आणि त्याचा स्वाद अप्रतिम येईल. हे पहा, आपलं दह्यातलं पीठ छान झालेलं आहे. आता त्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे पाहू. पहिले आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या हाताला
पीठ चिटकत राहणार नाही. थोडंसं पीठ बाजूला करून घ्यायचे आहे आणि गोळे ठेवण्यासाठी जागा करून घ्यायचं आहे. भांड्यांचा पसारासुद्धा आपल्याला करायचा नाही. ह्याच भांड्यामध्ये आपल्याला गोळे करून ठेवायचं आहे. पहा मैत्रिणींनो, गृहिणी म्हटलं का सगळंच आपल्याला पाहावं लागतं. भांड्यांपासून किचन ओटा साफ करण्यापासून सगळं आपण आवरून ठेवत असतो. म्हणून आपल्याला जेणेकरून जास्त काम पडू नये म्हणून त्यातल्या त्यात सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. आता एक कपडा घेतलेला आहे, त्यावर पोळपट ठेवलेला आहे. गॅसवरती बिडाचा तवा ठेवलेला आहे. बिडाचा तवा म्हटलं का छान आपले पदार्थ होतात. आणि एक कपडा घेतलेला म्हणजे रुमाल, तो ओला करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बनवायचे आहे दह्यातले बाजरीच्या पिठाचे थालीपीठं. आहे ना हेल्दी पदार्थ. मैत्रिणींनो, आवडला तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. असा हा हेल्दी पदार्थ मुलांना मोठ्यांना तेवढाच आवडेल आणि खायलाही रुचकर लागेल. चवही अगदी वेगळी लागणार ह्या थालीपीठाची, कारण आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे, फक्त दह्यामध्ये पीठ मळलेलं आहे. या दह्यामधल्या थालीपीठ तुम्ही करून खाऊ घाला. नाश्त्यासाठी करा, जेवणासाठी करा आणि कुठे बाहेर गेला तर पण पाणी वापरलं नसल्यामुळे हा दह्याचा पराठा खराबही होत नाही. आता खरपूस भाजून घ्यायचा आहे. थोडे होल पाडून घेऊ म्हणजे सगळीकडून भाजला जाईन व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेलही सोडू. पहा मैत्रिणींनो, आहे का नाही भन्नाट रेसिपी. तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा, त्यांनाही आवडेल. आणि त्यांनी सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करायला सांगा. आता झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत दुसरं थालीपीठ आपण तयार करून घ्यायचं आहे रुमालावरती. हे पहा, झालेलं आहे थालीपीठ थापून आणि आपलं भाजूनही थोडं झालेलं आहे एका बाजूनी. वरून पूर्ण सुक्क झाल्याशिवाय थालीपीठ परतायचं नाही, म्हणजे आपलं थालीपीठ छान खमंग होतं. आणि ह्या थालीपीठावर तुम्ही तूप घाला, बटर घाला किंवा चीजसुद्धा वरून घालून तुम्ही मुलांना देऊ शकता. त्यांना पिझ्झाच वाटेल असं आपलं थालीपीठ तयार होईल. एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ म्हटलं का थोडा वेळ लागतो भाजायला. आणि आपलं बिडाचा तवा असल्यामुळे छान गरम झाला का फटाफट थालीपीठं आपली तयार होतील. मैत्रिणीनं कोबी घातलेला आहे, टॅमॅटो आहे. कोबीची भाजी न खाणारे सुद्धा हे थालीपीठ नक्कीच खातील आणि तुम्हाला खरंच म्हणतील छानच झालेलं आहे थालीपीठ. आता खरपूस भाजून झालेलं आहे. थोडंसं आपण तूप वरून घालू, साजूक तूप. छान साजूक तुपाचा सुगंध सुटतो त्या थालीपीठाला, कारण आपण दह्यात पीठ मळल्यामुळे दह्याचा पण त्याला छान सुवास आहे आणि आपल्या साजूक तुपाचा पण. आहे का नाही शाही असं थालीपीठ. करून पहा, नक्कीच आवडेल. आणि आवडलं तर कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कसं वाटलं हे थालीपीठ. आपलं घरचंच चॅनल असल्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यात काही बदल इच्छित असला तर सांगा. आपली थालीपीठं झालेली आहेत करून. आपण मुलांना गरमागरम वाढायचं आहे. सॉस बरोबर वाढा. चटणी केलेली आहे मैत्रिणीनं खोबऱ्याची. छान पुदिना घातलेला आहे, खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं लिंबूही पिळलेलं आहे, साखर घातलेलं आहे, मीठ घातलेली. अशी चटणी ह्या थालीपीठाबरोबर नक्की सर्व करा. अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या हे थालीपीठ बघून तर करून पहा आणि मला
नक्की कळवा कसं वाटलं. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत दह्यातलं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ भरपूर कोबी वापरून केलेलं नक्की करून पहा. मऊ लुसलुशीत असं तोंडामध्ये घातल्यात जसं लोण्याचा गोळा त्याप्रमाणे आपलं हे थालीपीठ झालेलं आहे. आता छान ह्या थालीपीठावर ताव मारा आणि करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन